एक वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, 1 चमचा तेल घालायचं, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आणि तो 10 मिनटं रेस्ट करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या गोळ्या करून पुऱ्या लाटून घ्यायच्या. उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून पुऱ्या त्यामध्ये 5 मिनटं छान अशा शिजून घ्यायच्या, म्हणजेच उकडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सर्व पुऱ्या काढून त्या थंड करून घ्यायच्या. प्रत्येक पुरीच्या दोन्ही साईडने तेल लावून त्याचा या पद्धतीनं असा रोल करून त्याचे स्लाईसमध्ये अशा सर्व पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत, साधारणतः अशा. तर इकडे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची, त्यासोबतच जिरंही घालायचं. मोहरी आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये उभा कट केलेला कांदा घालायचा. कांदा हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, मिक्स करून घ्यायचं. त्यासोबतच त्यामध्ये शिमला मिरची घालायची आणि गाजरही घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया, जेणे की लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाले छान असे भाज्यामध्ये एकजीव होतात. नंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप घालायचं, मिक्स करून घ्यायचं, पुन्हा एक वाफ काढून घ्यायची. बघा किती सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. भाज्या छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. या स्टेजला त्यामध्ये पुऱ्याचे बनवलेले स्लाईस सर्व त्यामध्ये असे घालायचे आहेत. तर हा नाश्ता अगदी कमी खर्चामध्ये आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच बनवून तयार होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो. तर छान असं मिक्स करून घ्यायचं, पुन्हा त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. तर हा भन्नाट चवीचा नाश्ता बनून तयार झालेला आहे. आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.